पैठणच्या शेतकऱ्यांना कसलंही कारण न सांगता पीक कर्ज वाटप करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पैठण शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर बँकेची शाळा असं अनोखं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या आणि पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकेला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी बँकेला दिला आहे। पीक कर्जासाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज त्वरित मंजूर करून त्यांना तातडीनं पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पैठण शहरातील विविध बँकेसमोर बँकेची शाळा आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोरडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पैठण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेसमोर बँकेची शाळा अंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन करण्यात आलं। सिबिल स्कोर, जुनी थकबाकी आणि तांत्रिक अडचणी दाखवून पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकेला धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते दत्ताभाऊ पाटील गोरडे, प्रकाश वानुळे, अप्पासाहेब गायकवाड, शहर प्रमुख अजय परळकर, बाप्पा जोशी, जिल्हा महिला संघटक राखीताई परदेशी, तस्लिमा शेख, स्वातीताई माने, कल्याण मगरे, संभाजी अत्रे, सतीश बोबडे, बद्री तात्या बोडखे, विवेक म्हस्के, विठ्ठल शिंदे, विशाल क्षीरसागर, आकाश रावत, संतोष काळेसह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी शिवाजी गाडे। विना आठ शासनाचा जो निर्णय आहे, सिबिल आणि स्कोर कुठलाही चेक न करता शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। पैठण तालुक्यातील प्रत्येक बँकामध्ये जाऊन शेतकऱ्यांना सिबिल न बघता, स्कोर न बघता पीक कर्ज हे तात्काळ मिळालं पाहिजे। अनेक बँका पीक कर्जाच्या बाबतीत शेतकरी बांधवांची जी अडवणूक करताय, या अडवणुकीच्या बाबतीमध्ये 6 मुद्दे आम्ही त्यांना दिलेले आहे की किती अर्ज आले, किती नामंजूर झाले, नामंजूर का झाले, सिबिल चेक केलं का, चेक न करता कर्ज देत आहे की सिबिल चेक करून देत आहे, या 6 गोष्टीवर, या 6 मुद्दे आम्ही त्यांच्याकडून लेखी या ठिकाणी प्रत्येक बँकेच्या मॅनेजरकडून घेतोय। जी बँक स्कोर आणि सिबिल चेक करूनच कर्ज देत असेल, या बँकाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये व आज 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंबादासजी दानवे साहेब यांच्या नेतृत्वात एक बैठक आहे। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या बाबतीत सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना सुलभ असं पीक कर्ज मिळालं पाहिजे, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रयत्नशील आहे। येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा या बाबतीमध्ये मोठा आवाज उठवला जाईल असं या प्रसंगी मी आपल्या पक्षाच्या वतीने जाईल। पैठण, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।